जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता समचरण सरोजम सांद्र नीलांबुधावम जगनन्यत पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयधवरहासं विठ्ठलं चिंतयामि भक्तायसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावळे जनधन माता पिता इको बंद आहे ना. सद्गुरू साईनाथांच्या चरणी व आपल्या पुढे चिंतन सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ संत सम्राट विश्ववंद्य जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा हा संतपर प्रकरणातला 4 चरणाचा आणि भगवत भक्ताची ओळख सांगणारा सर्वांचा परिचयातला अभंग आहे. या अभंगातून तुकाराम महाराज परमार्थाच्या पथकावरून चालणाऱ्या साधकाला साधूची ओळख सांगतात. आवाज कमी करा. भक्त कोणाला म्हणावं, कोणता भक्त देवाला आवडतो, अशा भगवत भक्ताची ओळख महाराज सांगतात. तसे भक्ताचे अनेक प्रकार आहेत. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान अर्जुनाला भक्ताचे प्रकार सांगतात. चतुर्विधा भजन्ते मां जना सुकृतिनोर्जुनो आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभो. अर्जुना 4 प्रकारचे भक्त माझी भक्ती करतात. चतुर्विधा भजन्ते मां, 4 भक्त मला भजतात. कोणते 4 भक्त? आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभो. अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी हे 4 प्रकारचे भक्त माझी भक्ती करतात. पण अर्जुना या 4 भक्तामध्ये सुद्धा ज्ञानी भक्त मला आवडतो. ज्ञानीत्वात्ममे मतम. अर्जुनाने विचारलं, देवा 4 भक्त तुमची भक्ती करतात, ज्ञानी भक्त आवडतो, मग 3 जे भक्त आहेत हे वायबार आहेत का? हे तुम्हाला आवडत नाही? भगवान म्हणतात मला आवडतात. यांचं माझं नातं आहे. पण कशाप्रमाणे? गोचिळा आवळे म्हशी परे गोचिळा नावळे तिसी. अर्जुना, त्या गाई म्हशीच्या काशाला जे गोचिळ असतात ना, त्या गोचिळांना गाय म्हैस रात्रंदिवस आवडते. गोचिळा आवळे म्हशी. पण गाई म्हशीला जर विचारलं का हो, या भाऊबंधांपासून तुम्हाला काय आराम आहे का हो? ते म्हणते शिलगाव हो. यांच्यापासून कुठला आराम? अहो रात्रंदिवस आमचं ते रक्त शोषण करतात. गोचिळा आवळे म्हशी परी गोचिळा नावळे तिसी. तसं अर्जुना हे जे भक्त आहेत ना, हे गोचिळे भक्त आहेत. फायद्यापुरतं देवाचं नाव घेतात. आपुल्या हिताचे नि लोभे माझा आवळे तोय भक्त झोंबे. हिताकरता देवाची भक्ती करणारा, बरं का, संकटापुरतं देवाचं नाव घेणारा, बरं का, सीजन बघून सप्ती कीर्तन ऐकणारा, काही आषाढीची वारी पुरतं देवदेव करतात हो. पहिल्यांदा पंढरीला येतो असा देवदेव करतो, खोलीवर थांबतच नाही. ह्या कीर्तनाला जा, त्या कीर्तनाला जा, या मंदिरात जा, त्या मंदिरात जा, याचा पाया पड, त्याचा पाया पड, गायना पाया पड, म्हैसना पाया पड, बैलना पाया पड, दिवसभर पाया पडतो. तिथं दम मारत नाही, गावमा सापडत नाही. गावाच्या मंदिरात पाय ठेवत नाही आणि तिथं दम मारत नाही. हे लबाड भक्त असतात. अर्जुना हे मला नको आहे. काही माणसं संकटात देवाचं नाव घेतात, एरवी देवाकडे पाहतही नाही, संकटात देवाचं नाव घेतात. अमावस्याची रात्र आहे, फाट्यावरून पायी यायचं आहे,
2 किलोमीटर गाव आहे, घरी गेलं पाहिजे, भीती वाटते. मग त्याला हरिपाठ आठवतो. हरे उच्चारणी मंत्रपयागात पळे भूतबाधा भेने तेथे. देवाचं नाव घेतलं त्याला भूतबाधा होत नाही. हरि उच्चारणी मंत्रपयागात पळे भूतबाधा भेने, मग तो देवाचं नाव घेतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी चालतो, देवाचं नाव घेतो. गावात येईपर्यंत एकदा गावात आला, गावाचा लाईट पाहिला, परदेशी परदेशी जाणार नाही. आवडेल हा देवा. अहो संकटात देवाचं नाव घेतो आणि गावात गाणे म्हणतो. हे लबाड भक्त आहेत, हे मला आवडत नाही. मला जो आवडतो तो ज्ञानी भक्त आवडतो. किती आवडतो? किंबहुना धनुर्धरा जो मातेच्या उदरा, तो मातेचा सोयरा केतुला पा. अर्जुना, मुलगा आईला किती आवडतो हे सांगण्याकरता इतिहासात उदाहरण नाही, तेवढा मला भक्त आवडतो. आणि माझ्या भक्ताचं पुण्यस्मरण करणारा, चिंतन करणारा, चरित्र ऐकणारा किती आवडतो. ते हे प्राणा परवते मज आवडते निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसती. माझ्या भक्ताचे चरित्र गाणारा, चरित्र ऐकणारा तेही प्राणा प्रवते, माझ्या प्राणापेक्षा ते मला अधिक आवडतात. देवाला हे भक्त किती आवडतात तुकोबारा सांगतात. संतांचे सुख झाले या देवा, मनोनी सेवा करी त्यांची. भगवान या भक्तांची सेवा करतात, पूजा करतात. एकदा नारद महर्षी आले, लक्ष्मी मातेला विचारलं, आईसाहेब देव कुठे गेले? म्हणे देव घरामध्ये देवाची पूजा करतात. नारदांनी पाहिलं, सगळ्या जगाचा बाबा हा देव, बळिया माझा पंढरराव, आणि तो हा देवाचाही देव. आणि या देवाचे देव कोण? गेले नारद देव घरामध्ये. भगवान पूजा करत होते. कुणाची? प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यासांबरी, शुक, शौनक, भीष्म झाले. प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडलिक या भक्तांची पूजा भगवान करत होते. भगवान म्हणतात, या भक्तांची पूजा मी का करतो? माझ्या ठाई जे पवित्रपण ते मज भक्ताचे निधान. या लागे मी आपण दावे चरण वंदा भया. भक्त चरण वंदिता मज केवढी आली पवित्रता. माझी पायवणी वाहे माता जान तत्वता सदाशिव. अरे बाबा, या भक्तांची पूजा मी का करतो? माझ्या ठाई जे पवित्रपण ते माझ्या भक्ताचे निजाण. आणि म्हणून भगवान या भक्तांची पूजा करतात. नवे नवे या भक्तांच्या पायाची धूळ आपल्याला लागावी, आपण पावन व्हावं, अशी अपेक्षा भगवान करतात. देवईची रज चरणीची माती, धावत चालती मागे मागे मागे, धावत चालती मागे मागे, धावत चालती मागे मागे, धावत चालती मागे मागे. देवईची राजा चरणीची माती, देवईची राजा चरणीची माती, देवईची राजा चरणीची माती, देवईची राजा चरणीची माती. धावत चालती मागे मागे, धावत चालती मागे मागे, धावत चालती मागे मागे, धावत चालती मागे मागे. देवईची रज चरणीची माती, देवानी इच्छा करावी आणि धावत चालती मागे मागे. भक्तांच्या मागे देवानी चालावं. का? लागावया रज चरणीची. नामयाच्या पाठी चाले केशिराज, लागावया रज चरणीची. हा भक्तांचा अधिकार. नवे नवे त्यांच्या पादुका डोक्यावर घेऊन देवानी नाचावं. संत जाते हरिकीर्तना, त्यांच्या वाईनं मोचे वाना.
हा भक्तांचा अधिकार आहे. भगवान म्हणतात एखाद्याला तुम्ही देवपूजा का बसलात, अशा वेळेला तुमच्याकडे साधू मालकरी वारकरी कोणी आला, त्याची सेवा पूजा आदर न करताना जर देवाजवळ बसून राहिला, देवाचीच पूजा करत बसलात, भगवान म्हणतात ती पूजा मला आवडत नाही. सिद्ध करून पूजा संभार, माझे पूजेचा अत्यादर. पूजा करिता एकाग्र, जय साधू नर घरा येती. त्या साधूची पूजा न करिता, जो माझी पूजा करी सर्वथा. तेने माझा हानितल्या लाथा, किंतु माझा घाता प्रवर्तला. उद्धमा, देवपूजा करत असताना साधू नर घरा येती. एखादा साधू मालकरी वारकरी तुमच्या घरी आला, त्याची चहा पाणी आदर पूजा न करताना, जो माझी पूजा करी सर्वथा. देवाची पूजा करत बसला तर भगवान म्हणतात तेने मला हानितल्या लाथा, किंतु माझा घाता प्रवर्तला. त्याने माझ्या लत्ता प्रगस मी समजतो. तो जे मंत्र म्हणतो फुलं वाहतो मी दगड समजतो. येते दगड तैशावरी मंत्रपुष्प देवा श्री. का संत माझे लढीवाळ, त्यांची पूजा मज लागे गोड. आणि त्या संतांचा अनादर करून माझी पूजा करतात, ती पूजा देवाला आवडत नाही. कशाप्रमाणे आवडत नाही? श्री संत एकनाथ महाराजांनी दृष्टांत दिला. एका बाईनं स्वासी म्हणून एका बाईला आमंत्रण दिलं, सीताबाई 11 वाजता तुम्ही माझ्याकडे जेवायला या. आता नियम असा आहे, आंधळ्या माणसाला जर आमंत्रण दिलं तर 2 आमंत्रण समजायची. कारण आंधळा मग एकटा येईल का? काठीदाराबरोबर येतो. तसं ती बाई जेवायला आली आणि एकूण त्या एक लेकराला बरोबर आणलं. आणि ज्या बाईकडे जेवण होतं ती कृपण होती, कंजूस. ती म्हणले सीताबाई मी तुम्हाला आमंत्रण दिलं आणि या कार्ट्याला कशाला आणलं? काय ती बाई कृपण त्या लहान लेकराच्या थोबाईत मारली आणि घरातून ढकलून दिलं आणि त्या मुलाच्या आईला जेवायला बसवलं. आता सांगा कोणती अशी आई आहे मुलाला ढकलून दिल्यावर घरात जिलेबी खाईल का? नाही खाणार. आणि जर खात असेल समजावं ही मुलाची आई नाही, ही बापाची बायको आहे. कारण जिचे पिढे बाळ प्रांतेचा विकळ, ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव. मुलाला ढकलून दिल्यावर त्या बाईला जिलेबी गोड लागली नाही. 2 घास खाल्ले, हात धुवून टाकला. घर मालकीने ओळखलं. सीताबाईंना राग आला. गोदरेज कपाट उघडलं, 1000 रुपयाची साडी काढली. सीताबाई नेसाई साडी, ती म्हणे लावा अक्काळी. सोन्यासारख्या लेकराला ढकलून दिलं आणि मला जिलेबी खाऊ का? ती साडी नेसवते. त्या बाईला ती जिलेबी गोड लागत नाही आणि ते साडी गोड लागत नाही. बाळक एक एकुलता, त्यासे माता हानितल्या लाथा. मग पाटोळाई नेसविता, शोभली माता समजेना. असं भगवान म्हणतात संत माझे लढीवाळ, त्यांची पूजा मज लागे गोड. आणि त्या संतांचा अनादर करून माझी पूजा करतात, आग लागू तुमच्या पूजेला. माशाला काय केलं पाहिजे? सांडोनी माझे पूजा ध्यान, जो संताचे गाली लोटांगण. कोटी यज्ञाचे फळदान, मदर्पण तेने केले. देवपूजा टाकून जो संतांची सेवा पूजा करतो, भगवत उद्धवा अरे कोटी यज्ञाचे फळदान मदर्पण त्याने केली. त्यांनी कोट्यावधी यज्ञ केले असं मी समजतो. कोट्यावधी यज्ञ केल्याचं पुण्य त्याला प्राप्त होतं. कोणी म्हणतील का हो महाराज, असा या भक्तांचा अधिकार आहे की ज्यांची पूजा भगवान करतात, ज्यांची सेवा केली म्हणजे कोटी यज्ञाचं पुण्य प्राप्त होतं. ज्यांच्या पायाची धूळ आपल्याला लागावी अशी अपेक्षा देवानी करावी. मग असे जे भक्त आहेत महाराज, त्यांची ओळख आम्हाला सांगावं. अलीकडे भक्त ओळखणंच कठीण झालेलं आहे. पोटासाठी संत झाले कलित होत, खायाचा ओळसा शिव्या ते जनाला. ऐशा तापशाचा बोध कैसा, नाही संत चिन्हे उमटले अंगी. उपदेशा लागे पात्र झाला. ज्यानं उठाव त्याने देवावर बोलावं, ज्यानं उठाव त्यांनी कीर्तन करावं, ज्यानं उठाव त्यांनी देवावर बोलावं. आज लबाड माणसं देवावर बोलतात हो. भोगी माणसं त्याग शिकवतात. घरात भाकरी खातात
आणि बाहेर एकादशी सांगतात. घरी राहतात पंढरीचं वर्णन करतात. पंढरीचे झारे आल्यानो संसारा सांगणारा घरी आणि ऐकणारे पंढरपूरमध्ये. तिथं सांगणारा मला सापडत नाही. इकडं बघ तिकडे बघ इथं बघ तिथं बघ या मठात त्या मठात आणि मग घरी मिळतात. का हो महाराज तुम्ही काही दिसले नाही म्हणे कुठे? पंढरपूरमध्ये म्हणे मी नाही जात. अहो तुम्ही तर सांगितलं मी सांगाना काम करत. सांगे आण करे आण ते कैचे ब्रह्मज्ञान. उपदेश करणं अलीकडे सोपं झालं आहे हो. हा कलेचा प्रश्न आहे. बुद्धी असली कला असली लोकांना पटवणं म्हणजे कला आहे. पण ज्ञान खूप आहे पोटासाठी. त्या ज्ञानावर त्या कलेवर समाज गोळा होईल, समाज त्याला मानेल. पण भगवान म्हणता कोटी एक जन्म जावं न पावे माती. कोट्यावधी जन्म केलं त्याला माझी प्राप्ती नाही. म्हणून भगवत भक्ताची ओळख तुकाराम हा सांगतात. भक्त कोणाला म्हणावं? कारण भक्ताचे प्रकार आहे. अलीकडे ओळखणंच कठीण झालेलं आहे. सोने दावेवरी तांबे तया पोटी खरे याचेसाठी विकोप आहे. वरून सोनं असं मध्ये तांबं असतं. सोनं म्हणून विकणारे विकतात, घेणारे घेतात. पण पारखितो जाणे तयाची जीवीची निवडी धुईची वेगळाली. परीक्षक आत पाहतो तांबं किती सोनं किती. तसा खरा भक्त करणारा भक्त, खरा कीर्तन ऐकणारा, खरा माळकरी वारकरी तो त्याच्या जाहिरातीवर, त्याच्या ज्ञानावर, त्याच्या कलेवर भुलत नाही. चारित्र्य काय, आचार काय, विचार काय, काय कळे जगा अंतरीचे, आत काय आहे हे महत्त्वाचं आहे. बाहेरून दिसणारे संत रगळ आहेत पण दिसायला आहेत असतील असं काही नाही. विठाल 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 विठाल. वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा परी नाही दस्या साचंगी. तुकारामाने दृष्टांत दिला. एका माणसानं आदिवासी भागामध्ये जाऊन वाघाचं कवर आणलं. रात्री लोक झोपले ते वाघाचं कवर गाईच्या अंगावर टाकायचं आणि शेजाऱ्या पाजाऱ्या शेतात सोडून द्यायचं. पोट भरेमध्ये ते गाईनं खायचं. घरी आल्यावर ते वाघाचं कवर घरामध्ये गाय डेअरीवर. आता 4-8 दिवस झाले लोक म्हणे का हो हा चारा आणत नाही, ढेप आणत नाही, गाय मात्र खूप दूध देते, तयार आहे. रात्री लोक झोपले ते वाघाचं गाईच्या अंगावर टाकायचं, शेत सोडून द्यायचं. आता 2-4-8 दिवस गेले. एक दिवस एका शेतकऱ्याचं फार नुकसान झालं. गरीब माणूस, त्याला वाईट वाटलं. लवकर जेवण केलं, काठी घेतली, बॅटरी घेतली, गेला शेतावर जाऊन बसला. बरोबर ही गाय वरून वाघाचं कवर त्या शेतात आली. खाण्याचा आवाज आला, उठला तो, काठी घेतली, बॅटरी घेतली आणि जिकडे आवाज आला तिकडे गेला, बॅटरी लावली. त्या उजेमध्ये वाघ दिसल्याबरोबर काठी ती सुटीच गई पण बॅटरी बी वळवता येईना. जागावर घुमाला की वाघ बोलता बी येईना, हालता बी येईना. अंगाला घाम सुटला, बॅटरी बी वळाय नाही, काठी बी सापडली नाही. कसा तरी घाबरत गावात आला, ओरडायला लागला, माझ्या शेतात वाघ आहे, माझ्या शेतात वाघ आहे. लोक म्हणले ते वाघ सरकारला दाखल भेटत नाही, शेताच्या ते बकऱ्यावरतीच. आणि एवढा घाबरतो काहीतरी असेल. लोक निघाले, तो त्याच्या पुढे, तो त्याच्या पुढे, तो त्याच्या पुढे, कोणतं काठी, कोणतं दगड, कोणतं बॅटरी. गेले शेताजवळ, बॅटरी का लावल्या. उजेडात वाघ दिसल्याबरोबर पुढे ना मागे, का हो नाही हो, का हो नाही हो, सगळे बरे. एक हुशार होता म्हणे जीभ हो कितला बी वाघ भुक्या होई तो ते काही खोंडे खावा नाही भाऊ. अहो ते खसर खाय राहिना. म्हणजे नानाजी खावार काय धर्म राहिना नाही, कोणी बी काय बी खावायला लागे म्हणे. आता दगड मारले, ती गायनी उडी मारली, कवर खाली बोललं म्हणे आहे ते बारक्यानी काय. दृष्टांत संपला. तुकोबा आहे म्हणता वाघाचा कलभूत दिसे वाघायचा. कवर टाकले म्हणून वाघ दिसतो, पण वाघ आहे का? परी नाही दशा सा सांगी. तसंही संतांचं कवर आहे. मोठ्या 2-2 माळा आहे, सगळ्या अंगाला गंध आहे, जसं बेमट्या वाघ बरं का दिसतो हो, पण असेलच असं मात्र नाही. मग महाराज ज्या संतांची सेवा भगवान करतात अशा संतांची योग आम्हाला सांगा. कारण संत ओळखणं परमार्थामध्ये ग्रंथ, संत, पंत
ह्या गोष्टी कळाल्या पाहिजे. मग अनुभव नसताना आज भक्ताचं संतांचं आवाहन लोकाला सांगणारे रगळ आहेत. अनुभव नसेल तर त्या ज्ञानावर पैसा मिळवता येईल, पण देव नाही भेटणार. अजून वेदू जरी झाला, मोठा ज्ञानी पंडित झाला, माते नेनता माझा अनुभव नसेल वाया गेला. त्याचं ते ज्ञान कणू सानुपणीला कोंडा जैसा. म्हणून परमार्थात अनुभव पाहिजे. संसार अनुभवाविना चालत नाही. परमार्थ काय गप्पा मारण्याचा आहे का? सामान्य संसाराला अनुभव लागतो. सामान्य स्वयंपाक कसा करावा याचाही अनुभव लागतो. आपण महाप्रसादाला आचार्य आणतो, अनुभव पाहिजे. अनुभव नसला तर एका मुलीचं लग्न झालं, श्रीमंताची मुलगी नांदायला निघाली, तिला काही स्वयंपाकाचा अनुभव नाही, पण पाकशास्त्र पुस्तक बरोबर नेलं. स्वयंपाक कसा करावा, पहिल्यांदा सासरवायला गेली, भात करायचा आहे कसा करायचा पुस्तक उघडलं, चूल पेटवावी, पातेलं ठेवावं, पाणी उकळल्यावर तांदूळ टाकावा, पण जाळ किती लावा. त्यावेळेला गॅस नव्हते, हे काही त्या पुस्तकात नव्हतं. हिने असे लाकडं घातले, कमोद तांदूळ जळायला लागला. चाळून पाहिलं, चिखल झाला. खाली जायकवाडी, मध्ये चिखलवाडी, वरती तांदूळवाडी. मालक जेवायला भेटला, तो म्हणे अरे अरे उंडा जायचं भेटला, पण गोट फसली म्हटले. एवढा भारी तांदूळ, भात करता ते रागाला त्याला उठला, 2-4 टोले दिले. मी काय आवरलं नाही, म्हणजे मी नव्हतो त्या पंक्ती जेवायला. त्या मुलीला पाहिलं, म्हणजे मार्गाव पुस्तक आहे, फाळून टाकलं रागाच्या भरात. दुसऱ्या दिवशी काय स्वयंपाक करावा, पिठलं. हा पिठलाचा अनुभव नाही. गेली शेती आजीकडे, आणि आजी पिठलं कसं करतात? ग काय तुम्ही अलीकडच्या पोरी, पिठलं म्हणजे काय अवघड आहे का? अगं चूल पिटवावी, पातळाचं तेल टाकायचं, जिरी मोहरी लसूण करपून घ्यायचं, गरम पाण्यात बेसन पीठ टाकायचं, हळद टाकायचं, ते टाकायचं, 2-4 उकळ फुटलं, झालं पिठलं. तुम्हाला वाटलं बाबाला येतं बरं का, आम्हालाही येतं. आम्ही त्या आळंदीला शिकत असताना त्या काळामध्ये फार बिकट परिस्थिती होती. 65 ते 72 मी आळंदीला होतो. त्यावेळेला एकच वेळा अन्न खायला मधुकरी मिळायची, अर्धपोटी उपाशी झोपावं लागायचं त्यावेळेचा काळ. आणि ते माधुकरी सगळ्या भाज्या एकत्र, शिळ्या भाकरी असं बरवाईट खाऊन त्या ठिकाणी शिक्षण मिळत होतं. आता नाही, तो काळ राहिला नाही, पण त्यावेळेचा काळ 72, 73, 68, 69चा काळ. तेव्हा आमच्यामध्ये 2 महाराज वैतागून गेले, बरवाईट खायला मिळत नाही, अर्ध उपाशी राहावं लागतं. 7 ते 8:30 संस्थेमध्ये भजन असतं. आम्ही गेलो भजनाला. त्या 2 महाराजांनी असं ठरवलं, आपण पार्टी करू. लवकर पार्टी कोणती होते म्हणे भज्यांची. एकाने तेल आणलं, एकाने पीठ आणलं. हा स्टोव पिटून पातेल ठेवून तेल टाकत नाही तोपर्यंत त्याचं पीठ भिजून तयार. याने तेल टाकल्याबरोबर भजी टाकायला सुरुवात केली. ते पीठ पसरायचं. म्हणे का रे गहून पिरलाय ना का बेसन फिरलाय ना? म्हणे मी ते बेसन सांगत होतं. हा ते बरं बघ ना फिराय ना, मग तुला माहिती आहे ना, म्हणजे मला खावा ना माहिती आहे, बो करा ना काही माहिती. दोघांना अनुभव नाही. मग आणखी पीठ कावलं, टाकलं, ते पसरायचं पातेल्यामध्ये. म्हणजे भजी कशी काय तयार होत नाही. मग तू बाकी टाकला, लवकर टाक, उद्या ते परत बरं गज बोगणं बरी घेऊ. खायचे होते भजे, तयार झालं पिठलं. दोघांना अनुभव नाही. दोघांनी खाल्लं, ते मी आलो पाहिजे जाऊन. मग नारायण महाराज जेवण आहे का? म्हणतं काय भाऊ खावाले? म्हणे बेसन. आज पावशेर तेल ना बेसन, मी हानीच घेऊ. म्हणतं का रे भाऊ असं बेसन खावा माजून नाही. आज बेसन कोण करणं? ते नको सांगू भाऊ, आमले बी समजलं नाही बेसन कसं काय व्हायनं. म्हणजे खायचे होते भजे, तयार झालं पिठलं. अनुभव नाही. तसं त्या मुलीनं आजीला विचारावं. आजीने सांगितलं, तिने म्हणा आजी मला येतं. घरी आली, पिठलं भाकरी मालक जेवले. दुसरे काय स्वयंपाकायचा? कढी. आता कढीचा अनुभव नाही. गेली पण आजीकडे, आजी कढी कशी करतात? अगं पिठल्याप्रमाणे ताक घ्यायचं, त्याचं बेसन टाकायचं, हळद टाकायचं, पातळीचं तेल टाकायचं, जिरी मोहरी लसूण करून घ्यायचं, ते ताक टाकायचं, 2-4 उकळ फुटला, झाली कढी. आजी मला येतं. आजीने डोकं फिरणं हो, म्हणजे सगळे विचारून घेते आणि वरून म्हणते येतं. घरी गेली, कढी भाकरी मालक जेवले. तिसऱ्याचं काय स्वयंपाकायचा? डेअरी बंद, घरचं दूध. मालक म्हणे हे बघ आज घरचं दूध आहे, घरचं दूध आहे, आज बासुंदी कर. आला गेलं कुठं बासुंदी येते. गेली पुन्हा आजीकडे, आजी बासुंदी कशी करतात? आजी हुशार होती.
हाजीनं नेमकं डोकं फिरवलं होतं. म्हणे किती दूध आहे? म्हणे 5 लिटर. चूल पेटव, पात्र ठेव, दूध टाक, आटव, घट्टपणा आला, पावशीर मीठ टाक, आप्पा हळद, अर्धा किलो हिरे मिरची चिरून टाक. आजी मला येतं मग कर. आता पुढे काय झालं ते काय किती सांगायचे का म्हणजे साधा स्वयंपाक कसा करावा आचार्य लागतो आचार्य. तसा परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी येते भावा पोटी अनुताप परमार्थात अनुभव पाहिजे. मग महाराज असे जे भक्त आहेत की ज्यांची सेवा भगवान करतात, ज्यांच्या पादुका डोक्यात घेऊन देवानी नाचावं, ज्यांची सेवा करणं कोटी यज्ञाचं पुण्य प्राप्त होतं. मग असे जे भगवत भक्त आहेत महाराज, त्या भक्तांचा पत्ता मला सांगावं. तुकाराम मला अशा भगवत भक्ताचा पत्ता अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात. भक्त ऐसे जाना जे देव दास, भक्त ऐसे जाना जे देव दास, भक्त ऐसे जाना जे देव दास, भक्त ऐसे जाना जे देव दास. हो भक्त ऐसे जाना जे देहि उदास, भक्त ऐसे जाना जे देहि उदास, भक्त ऐसे जाना जे देहि उदास, भक्त ऐसे जाना जे देहि उदास. गेले आशा पाशाने बाराने, गेले आशा पाशाने बाराने, गेले शपाशानी वालोनी, गेले शपाशानी वालोनी. विषय तो त्याचा झाला नारायण, विषय तो त्याचा झाला नारायण, विषय तो त्याचा झाला नारायण, विषय तो त्याचा झाला नारायण. हो विषय तो जाता झाला नारायण, विषय तो जाता झाला नारायण, विषय तो जाता झाला नारायण, विषय तो जाता झाला नारायण. तुकाराम महाराज त्या भगवत भक्ताची ओळख, त्या भगवत भक्ताचा पत्ता अभंगातून सांगतात. भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारोणी. मग आता भक्त ऐसे जाना, कैसे जाना? पहिलं लक्षण जे देही उदास, जो देहावर उदास आहे त्याला भक्त म्हणा. म्हणून कोणी म्हणेल मग का हो, देहावर उदास दारुड्याही होतो, त्यांनाच गावात त्यांना घर सापडत नाही. काही लोक पिऊन घेतात, सुधरत नाही. एकदा एस टीमध्ये माझा शेजारचा माणूस त्यांना पाय राहू दे ना, आणि तो मना पाय खाजायला लागला. मी म्हणतो कोण आपला पाय खासतो? तो शेजारचा, त्याचा हात धरा. म्हणे का रे मना गाबर पाय खायचे राहिला. म्हणे तुम्हाला पाय आहे मना कथा घ्या. हो हो थोडा कमी पेता, तुला सुटणा पाय म्हणा धोतरला पाय. मग त्यांना भक्त म्हणा का तुम्ही? उदास म्हणजे भक्त असं जर ठरवलं तर दारुड्यालाही भक्त म्हणावं लागेल, तोही उदास असतो. मग तेवढ्या तो भक्त ठरत नाही. पूर्ण लक्षण महाराज सांगतात. गेले आशा पाश निवारुणी, जो आशा पाशेच्या पलीकडे गेला आहे तो या देहा विरक्त होतो आणि त्याला भक्त म्हणा, अन्यथा तो भक्त नाही. आता आशा पाश निवारण होणं इतकी सोपी नाही. आशेने दिन केले देवासी, कथा कायची इतरांची, आशेने बांधले तुका म्हणे वाया गेले. आशा जाणं हे साधूचं लक्षण आहे. महाराज म्हणतात तुम्हाला साधू व्हायचं आहे का? मग अगोदर हे करा. आशा ये समूळ खणून काढावे
तेव्हाचे गोसावे वावे तेने, नाही तरी सुखे असावे संसारी, फजिते दुसरे करू नये. आशा जात नसेल तर तो साधू नाही. आशा जाणं हे साधूचं लक्षण आहे. असा एक साधू महात्मा गावाबाहेर पर्णकुटीमध्ये राहायचा. दाढी वाढलेली, जटा वाढलेल्या आहेत. त्या गावातल्या भटजीवाला द्वारकेला जायचं होतं. त्याला बँका नव्हत्या. 5,000 रुपये होते. आपण कोणाजवळ ठेवावेत म्हणजे पैसे परत मिळतील. त्याचं लक्षात आलं गावाबाहेर साधू राहतो. साधू लोक विरक्त असतात. त्यांच्याजवळ जर पैसे ठेवले आपले नक्की परत मिळतील. 5,000 घेऊन त्या साधूकडे गेला. साधू महाराज, मला द्वारकेला जायचं आहे, गावात लोक लबाळ आहेत, हे 5,000 रुपये तुमच्याजवळ ठेवा. साधू म्हटला, भाई हम लेते नाही, छेते नाही, देखते नाही. आम्ही पाहत नाही, घेत नाही, हात लावत नाही. खड्डा खोद, ठेव तिथं. याने खड्डा खोदला, पैसे ठेवले, माती लोटली, निघून गेला. साधू खरा, विरक्त खरा, पण मनामध्ये गडबड सुरू झाली. काळी लिहू, खराव देऊ, कसा प्लीज असो. 1-2 दिवस गेला, साधू भ्रष्ट झाला. खड्डा उकरला, पैसे काढून घेतले आणि दुसरीकडे ठेवले. भटजीवा आले द्वारकेहून, साधू महाराज तुमची आशीर्वाद यात्रा चांगली झाली, द्या माझे पैसे. म्हणजे जिथं ठेवले तिथं बघ, आमचं छेते नाही, लेते नाही. खड्डा उकरला, पैसे नाही. साधू महाराज इथं पैसे नाही हो. साधू म्हणला, लेते नाही, छेते नाही, देखते नाही. भटजीवा रडा लागला, अरे अरे अरे. मी म्हणतो साधू लोक चांगले असतात, विरक्त असतात, त्यागी असतात, पण साधू लोकही लबाड असतात. गावात येऊन रडायला लागला. गावकरी म्हणले, भटजीवा काय झालं? अहो मी द्वारकेला गेलो होतो. चांगली गोष्ट आहे. अहो साधू म्हणे पैसे ठेवले तर साधू पैसे देत नाही. गावकरी म्हणले, अरे आमच्याजवळ ठेवले असते, नाही व्याज देतो, मुद्दल ते देतो. लोक म्हणे बरोबर आहे. एका बाईनं बाईला, भटजीवा का रडतात? बाई साधू म्हणून पैसे ठेवले, साधू पैसे देत नाही. बाई शहाणी होती, हुशार होती. महाराज, भटजी महाराज, एकदम असा विश्वास ठेवायचा नसतो. कीर्तन चांगलं केलं म्हणून तेवढ्यावर भुलायचं नसतं, बरं का. जाहिरात चांगली म्हणून भुलायचं नसतं. पाकिट मोठं आहे म्हणून भुलायचं नसतं. साधू लोकांचा सहवास करायचा. संगतीनं सहवासानं साधू करतो. हा बाहेरच देवपूजा करतो का घरात पूजा करतो? बाहेर 2-2 देवपूजा करतात, घरी तुळशीला पाणी टाकत नाही. म्हणून नुसत्या त्याच्या कलेवर त्याच्या ज्ञानावर भुलू नये. अनुभव घ्यावा, सहवास करावा. बाई उशानी होती. भटजीबा घाबरू नका, तुमचे पैसे मिळवून देते. म्हणे कसं काय? म्हणे थांबा, ऐका. बाईनं घरातून 10,000 रुपये काढले. भटजी महाराज, त्या साधूच्या जवळ मी 10,000 रुपये ठेवायला जाते, तुम्ही माझ्या मागोमागे या आणि तुमचे 5 मागा. 10च्या लोभानं साधू तुमचे 5 परत करीन. पैसे मिळाले, नोकरा सांगितलं, भटजीबा पैसे घेऊन आले, तू धावत यायचं, लांबून बोलायचं, बाई भाई आया. नोकराचं शिकवलं, भटजीबाला शिकवलं आणि 10,000 रुपये घेऊन बाई साधूकडे गेली. साधू महाराज, माझा भाऊ परदेशात आहे, फोन आलेला आहे, मला भेटायला जायचं आहे. गावात लोक लबाळ आहेत. हे 10,000 रुपये तुमच्याजवळ ठेवा. तेवढंच भटजीबा, साधू महाराज 5,000 रुपये द्या ना, तुमच्याजवळ ठेवले होते ना. साधूने पाहिलं, याचे जर 5 दिले नाहीत तर बाई 10 ठेवणार नाही. मग 5 देईल परवडी. साधू रागवला, अरे ठेवतो कुठे आणि बघतो कुठे? बघत्या दगडाखाली. दगड पैसे सापडले. पैसे सापडल्या, भटजीबा उड्या मारतच. उड्या मारत भटजीबा येतात, ते नोकराने पाहिलं. नोकर धावत आला, गेटवर उभा राहिला. बाई 10,000चा गाठोडा साधूच्या हातावर ठेवणार, तेवढ्या नोकर ओरडला, बाई भाई आया. बाई म्हणले, साधू महाराज, ज्या भावाला भेटायला जाणार होती तो भाऊ घरी आला. आता तुमच्याजवळ पैसे ठेवण्याचं कारण हातमानं घासलं, हातमानं लिहिलं. साधूचा असा चेहरा उतरला जसं ताजं सुतक पडलं. भटजी उड्या मारतो, बाई हसते, साधू रडतो. भटजी महाराज का उड्या मारतात? बम्मन कै गठोळा पाया, माझे पैसे मिळाले. बाई तुम्ही का हसतात? बाई कहते भाई आया, माझा भाऊ आला. साधू महाराज तुम क्यों रोते? 5,000 भी गया और 10,000 भी गया, रोना ने तो क्या हंसना. महाराज म्हणले, अरे अरे अरे,
असं जर असेल ना तर नाही तरी सुखे असावे संसारी, फजिती दुसरी करू नये. म्हणून परमार्थामध्ये आशा जाणं हे साधूचं लक्षण आहे. छत्रपती शिवराजानं जगद्गुरू तुकोबरायांच्याकडे नजराणा पाठवला. जड जवा हिरे माणिक होती. तुकोबरायांच्या मुलांनी उपाशी झोपावं. राजाई मातेनं जिजाबाईनं एका वस्त्रावर राहावं. एवढा 18 विश्व दारिद्र्य. त्या दारिद्र्य बघून छत्रपती राजांनी नजराणा पाठवला. पण तुकोबरांनी एक कण घेतला नाही. काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची भावा, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठलमुखी. ये रे तुमचे वित्तधन ते म्हणजे मृत्युके समान. काय त्याग असेल महाराज. घरात 18 विश्व दारिद्र्य असताना, पोरं उपाशी झोपत असताना, घर बसल्या नजराणा आल्यावर एक कण घेतला नाही. याचं कारण गेले आशा पाश निवारोणी अनपेक्षा सुतिर दक्ष उदासीनो गतव्यता सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिया. असे जे भक्त असतात त्यांच्या अंतःकरणामध्ये आशा नाही. संत हे किती निरपेक्ष असतात. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. नामदेवाच्या घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य. नामदेवाच्या पोरांनी उपाशी झोपावं. नामदेवाच्या पत्नीनं राजाई मातेने एका वस्त्रावर राहावं. त्या दारिद्र्याला राजाई माता कंटाळल्या. कारण दारिद्र्य कोणा आवडत नाही. हागा रोग काय रोगिया आवडे दरिद्र दरिद्रिया परे भोग वेजे बढिया अदृष्ट जेणे. या गोष्टी कोणाला आवडत नाही, पण अदृष्टानं भोगावं लागतं. त्या दारिद्र्याला कंटाळून एक दिवस एकांत बघून मंदिरामध्ये राजाई माता गेल्या आणि रुक्मिणी मातेपुढे आपलं दुःख प्रकट केलं. 2 रात्र पाहोनी एकांत राजाई वृत्तांत सांगे माते. अव रुक्माबाई विठोबासे सांगा व्रतारासे कागा वेळे केले. वस्त्रपात्र नाही खाया जेवायासी नाचरनशी निर्लज जसा. 14 मनुष्य आहेत माझे घरी अन्नासाठी फिरते दारोदार. अन्नासाठी फिरते दारोदार. अन्नासाठी फिरते दारोदार. 14 मनुष्य आहेत माझे घरी. 14 मनुष्य आहे माझे घरी. 14 मनुष्य आहेत माझे घरी. 14 मनुष्य आहे माझे घरी. अन्नासाठी फिरते दारोदार. अन्नासाठी फिरते दारोदार. आई साहेब, देवाला काहीतरी सांगावं. काय माझ्या नवऱ्याला वेळ लावलं, विना घ्यावं लावलं, जाऊ देव करावं. आमची काय अवस्था आहे. 14 मनुष्य आहेत माझे घरी अन्नासाठी फिरती दारोदारी. रुक्मिणी मातेला फार दुःख झालं. नामदेवानं अखंड आपल्या चरणाजवळ पळावं. गावोगावी आपला महिमा सांगावा आणि नामदेवच्या पुराने उपाशी झोपावं. रुक्मिणी माता उठून भगवंताकडे गेल्या. देवा, तुम्हाला कोणता भक्त आवडतो? रुक्मिणी, मला नामदेव आवडतो. नामदेव माझा प्राण आहे. नामासारखा भक्त जगात मला दुसरा कोणी नाही. आणि मग रुक्मिणी माता संतापल्या. वा वा, तुम्हाला भक्त म्हणून घेताना बरं वाटतं हो. त्या नामदेवानं अखंड तुमच्या चरणाजवळ पळावं. थंडी वाऱ्यामध्ये गावोगावी तुमचा महिमा सांगावा आणि त्या नामदेवाच्या पोरांनी उपाशी झोपावं. त्या नामदेव पोरांना काय ते द्या बघू. आता रुक्मिणीचा आग्रह भगवंतांनी पाहिलं. जळ जेव्हा हे माणिक मोती गोण्या भरल्या. देणारा कोण आहे? लक्ष्मीपती आहे. गोण्या भरून नामदेवच्या घरी गेले. हाक मारली, अहो घ्यावं बाई ठेवावे गोणी नामा येतो परतो नवी. येरी म्हणे तुम्ही त्याचे काय जाणा आपले नाम खुणा सांगा तुम्ही. तुम्ही द्रव्य देणारे कोण? मालकांना मी काय सांगावं? बघा म्हणे, नाम पुसेल तरी केशव शेठ सांगावे लागे तुतके वेचावे द्रव्य. केशव शेठ देऊन गेले म्हणून सांगा. राजा मातेने पैसा घेऊन दुकानावर गेली. साखर तूर रवा आणला. पंचमण स्वयंपाक केला. 12 वाजता विणं घेऊन नामदेव घरी आले. तो राजाचा आनंदी चेहरा, स्वयंपाकाची लगबग, उदबत्त्याचा घमघमाट आणि घरात सगळं बरोबर राहिलं तरच उदबत्ती लागते, नाही तर नुसतीच बत्ती लागते. नामदेव म्हणे, का गं काय भानगड आहे? अहो तुम्ही कोणत्या गावाला कीर्तन केले ते? कोणत्या गावातला केशव शेठ? हे बघा सोनं नाना नामदेवराय होते. ते ओळखलं. कारण देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत नामामध्ये भेद आहेत, स्वरूपानं एकच आहेत. तू का म्हणे सखे विठोबाच्या ते सारखी. अंतर्ज्ञानं ओळखलं. हा भगवंताचा प्रकार आहे. गावामध्ये गेले, सगळ्या ब्राह्मण लोकांना बोलून आणलं. मिळवून द्विजाला नामदेव
आणि वाटेले सर्व द्रव्य त्याने. देवानं दिलं द्रव्य सगळ्या ब्राह्मणाला देऊ लागले. राजा माता म्हणाले काय म्हणावं मालकाला. लोक अशा हुशार रातपाट करतात, बाहेरनं गरमा टाकतात आणि या अशा वायबार गरमानं बाहेर फेकतात. रागाला पण बोलता येते. त्यावेळचा काळ मर्यादा होती. आता काय झालं असतं कीर्तनात सांगायला नको. पण पोरांसाठी काही कामाला मग गाडग्यात सोन्याच्या मोहरा टाकल्या आणि ते गाडगं लपून दिलं. नांदराने जेवण केलं, विना घेऊन निघून गेली. राजा येते होण राखावया गेली, हाता राखाली कोळशाची. ठेवताना सोन्याचे होण बघितलं कोळशे झाले. महाराजांना बोलवलं. नामदेवा पासे सांगे वर्तमान, चोरून म्या होण ठेवले होते, पाहता होणाचे झाले हो कोळसे. नांदरा म्हणजे अगं असं कुठं घडतं का. सोन्याचे भाव कमी जास्त होतात का कोळशे होतात. आणि मग इकडे ते गाडगं उचललं, नामदेवाच्या हातावर ठेवलं. नामदेव महाराजांनी पाहिल्याबरोबर नामा पाहता ते झाले सोने. पुन्हा सोन्याचे होण. राजा माता म्हणले सोनं व्यागून गरज आहे म्हणले. मी पाहिलं की कोळशे, त्यांनी पाहिलं की सोनं. आता त्याचं सोनं मोडून येऊ आणि पैसा घेऊन येऊ. तेवढ्याच बडजीबा दारामध्ये पुण्यम प्राप्त क्षमी आजची नवमी. वा वा बडजीबा काय भाग्यवान आहे तो. असं काय भाग्यवान पाहुणा असतो बघा. आल्याबरोबर पंगत सापडते. वा वा हा पैसा जीवाला बसा जिलेबी. हा भाग्यवान पाहुणा. आणि करंटा पाहुणा जेवणी खाणे होई घ्या, भांडा कसाळा घ्या, झोपान तयारी, लाईट वाला हो तेवढा मग थैली ठेव. राम राम याई शिलग बिनबाना टंगी झोपान तयारी येऊ पेटाई म्हणा कर. मला बी असा हुशार पडल्या म्हणतो वेई जेवतोस का जीवनात. हां या सगळ्या अशी पद्धत आहे. जेवतोस का जीवनात तो म्हणतो वेई कसं बी विचारा मी काय चंदाशिवाय. बाईने ओगलं स्वयंपाक करणार पडे. बाई बी राग मग उठत संता मारायचा बेसन पीठ आणि बाजरी पीठलं बेसनकट टाकलं. बरं असा करंट आहो नेमकं ताट पुढे होऊन तिथला मला लाईन चालली गई. हा म्हणतो गंध बेसने खातात, असं बेसन खावा मजूर नाही. हा करंट पाहुणा. पण भाग्यवान पाहुणा पुण्यप्रसाद आजची नवमी असं म्हणत होते. गाडगं उचललं आणि बजीबाला देऊन टाकलं. वाटेले ब्राह्मण ते हो न तयाने, फेडिले ऋण गोविंदा फेडिले ऋण गोविंदा आणि फेडेले ऋण गोविंदाचे. सांगा केवढा मोठा त्याग. घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य देवानी द्रव्य दिलं पण एक कण ठेवला नाही. याचं कारण गेले आशा पाश निवारणी. अंतःकरणामध्ये आशा नाही. मग महाराज असे जे भगवत भक्त आहेत देवावर विरक्त आहेत, अंतःकरणामध्ये आशा नाही. मग महाराज या भक्तांचा विषय काय. विषय तो त्यांचा झाला नारायण, 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 विषय तो त्यांचा 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 झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण,
विषय तो त्यांचा झाला नारायण 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 नवडे जन धन माता पिता नवडे जन धन माता पिता जन धन माता पिता नवडे जन धन माता पिता विषय तो त्यांचा झाला नारायण 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 विषय तो त्यांचा झाला महाराज म्हणतात असे जे भगवत भक्त आहेत देहाळ विरक्त आहे अंतःकरणामध्ये आशा नाही या भक्तांचा विषय फक्त नारायण असतो एक विषय तो सकळांचा हरी विषय तो त्यांचा झाला नारायण सर्व संगी विठाला तू एकला आवडशी तुझं वाचूनी केशवा आणून आवडी देवाशिवाय त्यांचा दुसरा विषय नाही विठ्ठल माय बाप चुलता विठ्ठल भगिन्या आणि भ्रता विठ्ठले विन चाल नाही गोता तुका म्हणे आता नाही दुसरे कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता माझी माता कृष्ण माझा पिता कृष्ण माझी माता कृष्ण माझ पिता माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू तुळजा कृष्ण माझा बहीण बंधू तुझा कृष्ण माझा बहीण बंधू तुझा कृष्ण माझा देवाविषयी दुसरं त्यांना गोतच नाही बोलायचं असे देवाविषयी ऐकायचं असे देवाविषयी आता नाही कवे कानीमध्ये देवाविनं वाणी बोलण्याची नाही आता देवाविनं काही प्रपंचाबद्दल जर कोणी बोलायला आलं तर कोबरा त्यांना म्हणतात नका माझा पासी वधो प्रपंचाचे विषय म्हणजे रात्रंदिवस विषय म्हटलं की देव एक विषय तो सकळ अंतर एक गावा विठोबाचे नाम अनेकापे काम नाही आता गोविंद गोविंद मना लागलिया चंद्र मना लागलिया चंद्र मना लागलिया चंद्र गोविंद गोविंद लागलिया चंद मला लागलिया चंद लागलिया चंद गोविंद गोविंद मना लागलिया चंद्र गोविंद गोविंद मला लागलिया चंद गोविंद गोविंद मना लागलिया चंद्र गोविंद गोविंद मला लागलिया चंद गोविंद गोविंद मला लागलिया चंद मला लागलिया चंद मला लागलिया चंद गोविंद गोविंद मला लागलिया चंद मला लागलिया चंद मला लागलिया चंद भक्तांचा विषय फक्त देव असतो देवाविषयी दुसरा विषयच नाही एक विषय तो सगळ्यांचा आपले विषय भिन्न आहेत आपला सगळ्यांचा विषय एक नाही एक विषय सर्वांचा नाही आपले विषय कसे भिन्न आहेत बघा कन्यावरे ते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवानां कुलम इच्छन्ति मिष्टान्नम इतरे जना कन्यावरे ते रूपम मुलीचा विषय कोणता मुलीला असं वाटतं आपला पती रूपवान मिळावा कन्यावरे ते रूपम हा मुलीचा विषय आईचा विषय
माता वित्तम, आईला असं वाटतं जावई हा धनवान असावा. बापाचा विषय पिता श्रुतम, बापाला असं वाटतं जावई रूपवान नसला चालेल, धनवान नसला चालेल, पण तो बुद्धिवान पाहिजे. बुद्धिवान असला की लाखो रुपये कमवू शकतो, बुद्धिहीन असला लाखो रुपयाची संपत्ती बर्बाद करून टाकतो. म्हणून बुद्धीला फार महत्त्वाचं आहे. स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. राजा देशापुरता असतो, पण विद्वान सर्व देशामध्ये मान मिळतो. बुद्धी कशी श्रेष्ठ आहे बघा. एकदा गुरु शिष्य अशी तीर्थयात्रेला निघाले. असं मंदिर पाहिलं, मुक्कामाला थांबले. बाळ गावात जा, फराळाचं घेऊन ये. शिष्य गेला गावामध्ये. ते गाव असं होतं, अंधेरी नगरी बेबुद्ध राजा, टक्केशर भाजा टक्केशर खाजा. काही घ्या रुपया किलो, बदाम रुपया किलो, वांगे रुपया किलो, लोणी रुपया किलो, ताक रुपया किलो. तो शिष्य मला वा रे वा, असं गाव कुठंच पाण्यात आलं नाही हो. बदाम रुपया किलो, वांगे रुपया किलो, लोणी रुपया किलो, ताक रुपया किलो. त्याने काही घेतलं नाही. परत आला. गुरुजी, मंदिराला राहण्यापेक्षा गावात चला, एक रूम भाड्याने करा, 4 महिना या गावात राहायला काय हरकत नाही. काय बरं सप्ताह चालू आहे? नाही हो, भागवत नाही हो. मग गुरुजी, हो हे गाव एवढं चांगलं आहे, काही घ्या रुपया किलो, वांगे बटाटे रुपया किलो, लोणी तूर रुपया किलो, बदाम काजू रुपया किलो. गुरुजी शहाणे होते. ज्या ती बदामाचा आणि कांद्याचा एकच भाव आहे, लोण्याचा आणि ताकाचा एकच भाव आहे. त्या गावातले लोक मूर्ख असले पाहिजेत. अशा मूर्ख लोकांच्या वस्तीमध्ये शहाण्या माणसाने प्लॉट घेऊ नये. तुकाराम सांगतात, न मिळती एकाएक जयनगरीचे लोक, भले तेथे राहू नये, क्षणे होईल न कळे काय. ज्या गावात, ज्या गल्लीत, ज्या प्लॉटमध्ये एकमेकाचं जमत नाही, न मिळती एकाएक जयनगरीचे लोक, भले तेथे राहू नये, शहाण्या माणसाने अशा मूर्ख वस्तीमध्ये राहू नये. का बरं? क्षणे होईल न कळे काय. कोणत्या वेळेला आपलंही नाव टाकून देतील सांगता येत नाही. शिष्या चल सोळे गाव, 5 मिनटं गावात राहते नाही. शिष्य म्हणलं, गुरुजी बी काही ठिकाण दिसत नाही, एवढं चांगलं गाव आणि या गावात राहायचं नाही का. शिष्य जो होता ना, तो खादाळ कंपनीचा एजंट होता. तो म्हणलं, गुरुजी असं करा, तुम्हाला आपलं काही जमाव नाही, तुम्ही दुसरा शिष्य तर गेल्या. गुरुजी म्हणले बरं, पण तुझ्यावर काय संकट आलं माझी आठवण कर, माझा मुक्काम आमच्या डोंगरामध्ये. गुरुजी गेले. हा खादाड दररोज बदाम काजू, बदाम काजू, वांगाला हात लायने, बटाट्याला हात लायने, कोणा वकाले नाही, कोण जेवायला जायने, कोणा आटाने, कोणा फाटाने. दिवस उगला बदाम काजू, बदाम काजू, पळायचं मंदिर. सहज महिना मग तयार घ्यावं. त्या गावात चोरी झाली. राजाने हुकूम फरमावला, मालमुद्द्याचा चोर पकडा. सापडला चोर, राजा पुढे आणलं. राजा म्हणले द्या फाशी. पण चोर बारीक, फासा टाकला, असा निघून गेला. ते शिपाई म्हणजे राजसाहेब, त्याच्या गळ्यात फासा बसत नाही. मग राजाही मूर्ख होता. अरे त्याच्या गळ्यात बसत नाही ना, मग ज्याच्या गळ्यात बसेल त्याला द्या, पण फासा द्या. नाही गावमा सापडणार, टँडरो जा. नाही टँडरो सापडणार, बसमा जा. ज्यानं गळ्यामा फासा भेटतात. लोक म्हणे कर भाऊ फासा देवानं सांगेल, कोणा गळ्यामा फासा बसत नाही. म्हणजे याला आणलेली नगरी बेबुद्ध राजा. विठाला 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 विठाला. ज्याच्या गळ्यात त्याला द्यायला, फासा द्यायचं कोणाला. हे करतो म्हणे भाऊ, एक धटिंग आपल्या गावात येले, 100 महिन्याला वांगा खात नाही, बटाटा खात नाही, कोण कामली येत नाही, वखायला येत नाही, कोण जेवायला येत नाही. बदाम काजू, बदाम म्हणजे कुठे? मंदिरावर गेले लोक. बसेल होता म्हणे भाऊ येते उतारा तो जेमतेम फासा टाका. बरोबर फासा बसून गेला. म्हणे हा आम्ही गाव मला वांगा खातो, बाहेर गावाला बदाम आणलाय. मग मी काहीच केलं नाही, काहीच केलं म्हणून फासा गावात असते. असं कसं गाव आहे म्हणे. मग याने पाहिलं, अरे बापरे काय इच्छा आहे शेवटची बोल.
फासाबरोबर बसला तुला फाशी द्यायची. आणि माझे गुरुजी आमच्या गावाला आहेत, गाडी पाठव गुरुजीला आणलं. गुरुजी गाडीतून उतरले, गुरुजीला पायला गुरु महाराज पा मी तुमचं ऐकलं नाही पाय लोक. गुरुजी मग तू सांगत होतं आपला आपला भात भरा रे, आपला वांगा भरा. गुरुजी जवळ आले, घाबरू नको, एवढं म्हण मला फाशी द्या, एवढं म्हण. गुरुजी मंत्र दिला, तो सावध झाला, मला फाशी द्या. गुरुजीने काय केलं, त्याला मागे ढकललं, मला फाशी द्या. शिवाय म्हणलं का रे भाऊ तुम्ही कर्जमुक्तीમાં सापडणार नाही का भांडणं करतात. गुरुजी म्हणला भांडणं आम्ही एवढ्या करता करतो, अगोदर जो फाशीवर जाईल तो या नगरीचा राजा, नंतर जाईल तो डेपुटी, म्हणून आम्ही भांडणं करतो. राजाही मूर्ख होता म्हणे, काय या गावाचा राजा तुम्ही म्हणे, हा नाही नाही या गावाचा राजा मीच राहणार, टाका म्हणा काय मग फासा. शिष्यानं काय म्हणे का राजाने काय म्हटलं टाका, निना राजाला वाटलंय. गुरुजी म्हणले शिष्या राहतो काय गाव मा असेल गाव होय गाव आजी गावचा का माजून नाही. म्हणजे गुरुजीने शिष्याला फाशीवर सोडवलं. कशाने सोडवलं, पैशानं का बुद्धीनं, बुद्धीनं. म्हणून बापाला असं जावाय बुद्धिमान पाहिजे. भाऊबंधांना असं वाटतं बांधवानाम कुलमिच्छन्ति, भाऊबंद कुळाचा विचार करतात. गावकऱ्यांचा विषय, गावकरी म्हणतात हुंडा काय घेतला, मुलगी काय शिकली, याच्याशी गेलं नाही, बेत कसा नाही, लगीन हात एकतच आहे, मिष्टान्नम इतरे जना, हा असे आपले विषय भिन्न आहेत. पण भक्त म्हटला विषय तो त्यांचा झाला नारायण, आणि नारायण त्यांचा विषय झाल्यामुळे नावळे जनधन माता पिता, जन नावले धन नावले माता पिता. आता जन का नावले लोक कोणाला चांगलं म्हणतात, तुकोबऱ्या चांगलं म्हणे, देव ना संसार तुका दोहीकडेच. आम्हाला म्हणतात काय महाराज तुमचं बरं आहे हो, तुम्ही बी मारा हो. हा घर सोडत नाही आणि आमचं खाल्लं खपत नाही. बरं घरी 2-3 दिवस राहिलं पुन्हा लोक काय महाराज हात काय कुठे, म्हणजे कसंही वागा लोक नाव ठेवतात. तुकाराम डोंगरामध्ये गेले, काळ सारावा चिंतने, का तेजून या जण भक्ती करा म्हणून जण नावले. धन नावले, धन का नावले, संपत्तीमध्ये देवाला आठवण, देवाची आठवण होत नाही. जे राजवैभव भोगीती त्याचे कदा नवे घ्या विरक्ती, भरते केली नवल ख्याती, शेवला श्रीपती भोग त्यागी. त्या भरत राजानं सगळ्या राज्याचा त्याग केला. 18-12 वनस्पती फुले फळे उडवती, 22 त्या पोके नदी गंगा वाहती, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी संपत्ती, ते सुख सांडोनिया कासया योग शेवती. म्हणजे संपत्तीमध्ये देवाचं स्मरण होत नाही. म्हणून तुकोबराय म्हणता देवा धन नावळे ओ नरगे मुक्ती धन संपदा, नरगे मुक्ती धन संपदा, नरगे मुक्ती धन संपदा, नरगे मुक्ती धन संपदा. संत संग देई सदा, संत संग देई सदा, संग दे सदा, संत संग दे सदा. गुण गायन आवडी, गुण गायन आवडी, गुण गायन आवडी, गुण गायन आवडी. मुक्ती जन संपदा, संत संग जयी सदा, संत संग जयी सदा, संत संग जयी सदा. मुक्ती धन संपदा, संत संग दे सदा, संत संग दे सदा, संत संग दे सदा. संपत्तीमध्ये श्रीमंतीमध्ये देवाची आठवण होत नाही. पण जर होत असेल तर भगवान म्हणतात जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आल्या असती ठाया, ते ते जाण धनंजया विभूती माय. पैसा आहे आणि दातृत्व आहे. आता आपण सप्ताह करतो, या ठिकाणी दानशूर मंडळी आपलं दातृत्व देतात. अशा ठिकाणी दातृत्व देणं जर पैसा खर्च होत असेल तर तिथं देवाची कृपा. जे तर ते संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आल्या असते ठाया, अर्जुना तिथं माझी कृपा आहे, ते ते जाण धनंजया विभूती माझी. मग धन नावले, माता पिता नावले, कोणी का हो आई वडील तर देव आहेत,
मातृदेव भव पितृदेव भव. अहो जगात जेवढे तीर्थ असतील त्या तीर्थस्नानाचं पुण्य आईवडिलांच्या दर्शनाला प्राप्त होतं. माय बाप केवळ काशे, माय बाप केवळ काशे, माय बाप केवळ काशे, माय बाप केवळ काशे. तेणे न जावे तेथासे, तेणे न जावे तेथासे. माय बाप केवळ काशे, माय बाप केवळ काशे. तेणे न जावे तेथासे, तेणे न जावे तेथासे. माय बाप केवळ काशे, माय बाप केवळ मातृदेव भव पितृदेव भव असं खऱ्या अर्थाने जर त्याला वाटलं असते तर न जावं तीर्थ असे. पण आईवडिलांची सेवाही करत नाही, देवही मानित नाही, याला अर्थ नाही. म्हणून आईवडिलांच्या जगामध्ये जेवढे तीर्थ आहेत त्या तीर्थस्थानाचं पुण्य आईवडिलांच्या दर्शनात प्राप्त होतं. आईवडिलांचं सेवेचं काय महत्त्व आहे. वैकुंठचा देव आणिला भूतळा, धन्य तो आगळा पुंडली. धन्य पुंडलिका बहुबरे केले, निधान आणिले पंढरी. वैकुंठचा देव या भूतळावर जर कोणी आणला असेल तर भक्त पुंडलिकानं. आणि कशानं आणला? आईवडिलांच्या सेवेनं. मग असं असताना मला म्हणतात नावले जनधन ठीक आहे, पण माता पिता नावले, पण कोणते नावले कोणते आवले? जे आईवडील मुलाला परमार्थ करून देतात. आता हे मुलं आहेत या वयामध्ये टाळ घेऊन 2 तास उभं राहणं बरं का, असे जर आईवडील असतील तर तुकोबारा त्यांचं गौरव करतात. धन्य माता पिता लयाच्या, की ज्याने अशा हरिभक्त वैष्णवाला जन्म दिला. तुकोबारा त्या आईवडिलांचं कौतुक करतात. पण जे आईवडील देवात आणि आपल्यात अंतर पाडणारे असतील तर ते माता पिता नावले. प्रल्हाद जनक बिभीषणे बंधू, राज्य माता निंदू भरते केली. प्रल्हादाला बाप आवडला नाही, भरताला आई आवडली नाही, बिभीषणाला बंधू आवडला नाही. रावणासारखा भाऊ असेल, हिरण्यकेश्वर बाप असेल, कैकेयीसारखी आई असेल, महाराज म्हणतात तुम्ही त्याचं न ऐकलं तरी पुण्य लावेल. नावळे जनार्दन माता पिता. महाराज असे जे भगवत भक्त आहेत, देहावर विरक्त आहेत, अंतःकरणामध्ये आशा नाही, ज्यांचा विषय नारायण आहे, त्यांना जगात जनधन माता पिता काही आवडत नाही, त्यांना देवच आवडतो. मग महाराज त्यांच्यावर जर संकट आलं, मग अशा वेळेला त्यांचं संकट, त्यांची आपत्ती कोण निवारण करणार? त्याचं उत्तर 3ऱ्या चरणात. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. विषया तो त्यांचा झाला नारायण, विषया तो त्यांचा झाला नारायण. विषया तो त्यांचा झाला नारायण, विषया तो त्यांचा झाला ज्यांचा विषय नारायणच आहे त्यांच्यावर येणारी संकट नारायण निवारण करतो. एकदा असा प्रकार घडला. तुकारामाचं लोहगावला कीर्तन चालू होतं. एक माळकरी कीर्तन निघाला. बाई म्हणले आज कीर्तनात जाऊ नका. तो म्हणे का बरं? 7 दिवसा उपवास आहे तरी कीर्तनाशी टाळू नये. अगं गावात सप्ताह आणि कीर्तन ऐकायचं नाही. कीर्तन ऐकावं माणसाने. आता हे 7 दिवस ही ज्ञानगंगा आहे. ज्ञानगंगेने हाले तो पूर्णता जीवनी झाले.
अशा प्रकारे सत्कार आहे, हे मोठं पुण्यकर्म आहे. सहज अनायशाच आपल्याला हे ज्ञान ऐकायला मिळतं. कीर्तन ऐकावं, काय फल आहे? जळते दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, गाती ऐकती सादर ते पवित्र हरिकथा. अहो मला मान्य, पण मुलगा आजारी, याची तब्येत बरी, तो मला हे बघ त्याचं जर आयुष्य संपत असेल, मी शेजारी भरलो तरी मरणार आहे, आणि जर त्याला आयुष्य असेल कीर्तनाला गेलो तरी जगणार आहे. कीर्तन का चुकायचं? एवढा भाव देवावर पाहिजे, एवढा विश्वास देवावर पाहिजे. देहे जावतवा राहो पांडुरंगी दृढ भाव. आला तो कीर्तनामध्ये, आणि काय योग, कीर्तन रंगात आलं आणि तिकडे मुलगा मेला. बाईलाचा राग आला, काय म्हणून नवऱ्याला, मुलाची पर्वा केली, कीर्तनाला गेले, ते प्रेत उचललं आणि कीर्तनामध्ये आणून टाकलं. लोक म्हणे काय बाई वेळी गरीबो मारावं, कीर्तन विषय मोठं पाप आहे. लोकांनी ते प्रेत उचललं, बिंदीला लावून दिलं. तुकाराम हाताला टाळ्या, देवाचं नाव घ्या. तिकडे पाहिलं म्हणे का हो, हा टाळी वाजत तुम्ही झोपला आहे का, उठवायला. टाळकाने बाबा महाराज त्याच्या नादी नका लागा. म्हणे का बरं, दारू प्याला आहे? नाही हो, मेला आहे. मेला? तुकाराम महाराज म्हणजे देवा, असे जर लोक कीर्तनात मरायला लागले तर येतील का? येतील? अहो मरत नाही तरी येत नाही, आणि मरायला लागले येतील. देवा उद्या पेपरात छापे, लोक मरतात, सप्ते बंद होतील, तुझं मंदिर कोणी बांधणारी, तुझं नाव कोणी घेणार नाही. देवा अरे तुला काय अवघड आहे? काय अधिकार होता तुकोबरायांचा? डोळे लावले, भगवंताची प्रार्थना केली. असे केते तुम्हा नाही नारायणा, तुम्हा नाही नारायणा, अशक्य ते तुम्हा नाही नारायणा. तुम्हा नाही नारायणा, निर्जीव चेतना अनावया, अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, आणि निर्जीव चेतना अनावया. काय अधिकार तुकोबरायांचा? भगवंतांनी त्या निर्जीवाला चेतन केलं, मेलेला मुलगा जिवंत झाला आणि टाळी वाजू लागला. असं काम देवाने करावं की ज्यांच्या कीर्तनामध्ये मेलेल्या मुलाला जिवंत करावं. आम्ही आमचं भाग्य समजतो, कोणी असा प्रयत्न आमच्या कीर्तनात करत नाही, म्हणून आमची छान आहे. जर कोणी एखादा मेला कीर्तन नारायण महाराज याला उठाला, हा दारामा करत असं जर कोणी काय जॅकेटवाला बी आणि पाकिटवाला बी येणार नाही. ही काय सोपी गोष्ट आहे का हो? गप्पा मारणं सोपं आहे हो, पण अनुभव मात्र कठीण आहे. पण तुकोबरांचा खरोखर विषय ज्यांचा नारायण आहे त्यांचं संकट नारायणच निवारण करतो. देव उभा मागे पुढे उभी कोळे संकट, मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात निवार आहे. म्हणून महाराज म्हणतात विषय तो त्यांचा झाला नारायण. ज्यांचा विषय नारायण आहे त्यांच्यावर येणारी संकट नारायण निवारण करतो. निर्वाणी गोविंद से मागे पुढे काही तसाकडे पळू दे. असे जे भगवत भक्त आहेत, भक्ती कर्म हे त्यांचं सत्कर्म आहे, आणि त्या सत्कर्मामध्ये आपण सहभागी व्हावं. सहभागी होता येत नसेल त्या कामामध्ये भय आणू नये. आणलं तर त्याला अधोगतीची प्राप्ती होईल. हे महाराज शेवटच्या चरणात सांगतो. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साय, 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 तुका म्हणे सत्य कर्मा भावे साय. घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय नरका जाणे, विजय तो त्यांचा झाला नारायण, विजय तो त्यांचा झाला नारायण. घातलिया नरका जाणे, घातलिया भय नरका जाणे, विजय तो त्याचा नारायण, विजय तो त्याचा नारायण. नावळे जन धन
माता पिता माता पिता माता पिता माता पिता नावडे जनधन माता पिता नावडे जनधन माता पिता नावडे जनधन माता पिता नावडे जनधन माता पिता नावडे
धना महाराज म्हणतात सत्कर्म हे पुण्यकर्म आहे. तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साह्य आणि घातल्या भय नरका जाणे. सत्कर्मासारखं पुण्य नाही. भगवान गीतेमध्ये सांगतात सत्य बोलणं हे तप आहे. अनुद्वेकरम वाक्यम सत्यम प्रिय हितम चयत स्वाध्यायाभ्यसनम चैव वाङ्मयम तप उच्यते. अनुद्वेकरम वाक्यम, आपल्या बोलण्यानं दुसऱ्याला दुःख होईल असं माणसाने बोलू नये. मग कसं बोला? सत्यम प्रिय हितम चयत, सत्य बोला, प्रिय बोला, हितकारक बोला, असं बोला. ऐकणारे म्हणावं याने बोलावं आणि आपण ऐकावं. विजित हे वचन जेनेर आहे समाधान, असं बोलावं. नाही काही माणसं असं बोलतात जवळ जाऊन सांगावं लागतं. का हो आहे आवरानं काय दिशात अनंत वाचाळ बळती बरं त्या कैसा गोपाळ पावे. माणसाने असं बोलावं. सत्यम प्रियात प्रेम प्रियात साथ आणि मवाळ मित्राने साल शब्द ऐसे कल्लोळ अमृताचे. कारण बोलणं हे शास्त्र आहे. बातमी बात बातमीला बातमी की शकत कसं बोलावं शास्त्र आहे. बोलण्यानं काय बिघडत नाही, बोलण्यानं काय फायदा. सत्य आणि प्रिय पाहिजे. प्रिय आहे पण सत्य नाही, सत्य आहे पण प्रिय नाही. समजा कल्पना करा एखादा खूप खादाळ आहे, आपण त्याला म्हटलं का हो काय ढोरासारखा खाता हो, ढोरासारखा खाता हो. हे सत्य आहे बोलणं, पण शब्द गोळ आहेत का? ढोर म्हटल्यावर तो मारून बसेल. मग तेच बोलायचं का हो आपला हार काय प्रदीप्त आहे हो, दगडसुद्धा तुम्हाला पसतील हो. तो असा भारी पडतो आपले कैनेच अपचन होत नाही हो, म्हणजे ढोरच हो. याला सत्य आणि प्रिय म्हणतात. म्हणून माणसा सत्यम प्रियात प्रेम बोलात असं बोलावं. बोलणं शास्त्र आहे. काही काही माणसं बोलतं भांडणं करून टाकतात. बोलण्याने काय बिघडत नाही. एक मोठ्या पूर्वी पायी प्रवास दुपार झाला, एका ओट्यावर बसून भाकरी सोले खायला लागला. आजीने पाहिलं कोणी बिचारा उन्हातून आलेलं आहे, दयाळू म्हातारी ताक आणलं. बाबा हे ताक घ्या. ताकात भाकर मुले खायला लागला. गपचूप खावं ना.
म्हणे आजी ताक कोणाकडचं म्हणे घरचं आहे भाऊ. असं किती म्हशी आहेत एकच आहे. असं शेती काय मुलं बाळं किती आहेत काय आजी मुलं बाळांनी शेतीने एकच म्हैस. हा म्हणे भाऊ कोणाला आधार नाही आई एकच म्हैस आधार आहे म्हणे आई आजी आई एकच म्हैस आधार आहे आणि म्हैस जर मरणे ते आजीनं डोकं फिरत टाकला काळ वळले ना हट काय गरज द्याल म्हैस मारानी. आजी आखू म्हैस दिली आजी दूधला येते पण बोलायला अक्कल नाही. ताकला काला चालना घ्या ताक ते घेच घे पण ताक नाही आणि भाकर बी चालली गई. मग कसं बोलावं शास्त्र आहे. एकाला 100 रुपये पाहिजे होते अडचण होती सावकाराकडे गेला. सावकार मला 100 रुपये द्यावं देईन मी आता वेळ नाही 4 वाजता मुलाला पाठवून दे. घरी आला मुलाला पाठवलं. शेट रूममध्ये बसले पंखा लावलेला आहे. हा गेला सावकार मी आलो पैसे घ्यायला बैस. तो बसला सावकार उठले. तो मुलगा लागला हसायला. का रे का बरं हसतो अरे सांग हसला का इथं का टी व्ही नाही काही नाही. नाही नाही अरे घाबरू नको सांग. सावकार मला हसायला असं आलं तुमची रुंदी मोजली 4.5 फूट आणि तुमचा रूमचा दरवाजा पाहिला 2.5 फूट. जर खोलीमा मारणार बाहेर कसं काय वळव भेटतील त्या 100 रुपये. सावकारानं डोकं फिरवून तो थोबाईत मारली कोंडून दिलं त्याला. दुसरा मुलगा आला सावकारा माझा भाऊ आला दिले की पैसे. काय तुझा भाऊ अक्काला एकदा बोलायची मूर्ख आहे तो. काय बोला तू तो मला दरवाजा 2.5 फूट तुमची रुंदी 4.5 फूट खोली मारणार बाहेर कसं काय काढू ह्याची भाषा बरोबर आहे सावकार मूर्ख आहे तो. अहो त्या मूर्खाला एवढी अक्कल नाही. तुम्ही जर खोली मारणार दारमा नाही मावणार तुकडे करून काढू ना हो. सावकारले वा रे वा 2 थोबाय मारले त्यालाही कोंडून दिला. वडील आले सावकार माझे पोरं आले ते जा काय तुला पैसे द्यायचे काय पोरांना अक्कल आहे का काय बोलणं शिकवलं. काय झालं एक म्हणतो खोलीमध्ये मेलाच बाहेर कसं काढावं दुर्मत तुकडे करून काढू. एक मारतो आणि तुकडे करतो हे तुझे पोरं बरोबर आहे सावकार. त्या मूर्खांमुळे माझी ही अवस्था झाली हो. त्यांना बुद्धी असली हा प्रश्न आला नसता. त्या मूर्खांना एवढंसुद्धा कळत नाही जर तुम्ही खोलीमध्ये मावलात नाही तुकडे करून बाहेर काढण्याची काय गरज आहे हो. म्हणे मग अहो माळीच्या माळी शिलगून द्यायचे ना हो. सावकार म्हणे का रे तुमने आवल्या तशीच आहे का सगळी. पैसे मिळणार होते हो पण कशाने बिघडलं बोलण्यानं बिघडलं. म्हणून बोलावं कसं शास्त्र आहे. मग सत्यम ब्रियात प्रेम करत सत्य बोलणं हे तप आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात माझे सत्यवादाचे तप वाचा केले बहुत. या ऋषीमुनी साधूंना वाचासिद्धी प्राप्त होते. ते बोलतात त्याप्रमाणे घडतं. याचं काय कारण वाणीचं तप आहे. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. ज्याच्या वाणीतून अभद्र शब्द निघत नाही ज्याच्या वाणीतून खोटा शब्द निघत नाही ज्याची वाणी शिवी देऊ शकत नाही ती वाणी पवित्र होते आणि त्याला वाचासिद्धी प्राप्त होते. आणि म्हणून सत्य बोलावं. महाभारत बघा धर्मराज किती खरं बोलायचे त्यांचं जमिनीपासून आदान तरी चालायचं. आयुष्यात एकदा खोटं बोले नरोवा कुंजोरवा परिणाम स्वर्गात जाता धर्माचा अंगठा नरकामध्ये घालून पडला. वदविले मुखे नारायणे धर्मा नारायणे धर्मा मुखे वदविले. देवाने खोटं बोलायला लावलं अर्धवट खोटं तरी अंगठा घालून पडला. आपलं काहीच वर जावं नाही. गावमान खरं बोलतो नाही हो पण धर्माला किती सत्य बोलायची. एकदा दुर्योधनाकडे गेला. दुर्योधन धर्मराज वज्रदेव होण्याकरता दुर्योधन धर्माकडे आला. धर्मा मला वज्रदेव व्हायचे अर्जुनाला मारायचे. मग सांगावं का खरं जो आपल्या भावांना माराय पण धर्मा किती करायचे. राजा तुझी आई पतिव्रता आहे उघडावून आई समोर जा. डोळे भरून तुला पाहिलं की वज्रदेव झाला. देवाने पाहिलं बाप रे बाप काय म्हणाल धर्माला एवढं खरं बोलायचं. आता तो वज्रदेव झाला तर अर्जुन राहील का. पण भगवान येतो भक्ताचं रक्षण करतो संकट निवारण करतो. मद्राचं रूप घेतला चष्मा लावला काठी घेतली टिकीट तिकडून दुर्योधन येतोय अंगावर कपडाने
देवाने पाहिलं, काय रे दुर्योधना कुठे निघाला? म्हणे आईकडे. हा वायपरपणा कोणी सांगा? मग धर्माने. राजा आहे पण अक्कलने सल्ला कोणाले हो? त्यातनं घरनं इकायची, बाळानं घरमा राहिला ना, आणि त्यांचा सल्ला घेतो. का रे? पाहते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवाचे अखंड वनवासात फिरणारे, त्यांचा सल्ला. का रे तू काय लहान आहे का? एवढा मोठा ठोंब्या या वयामध्ये असा उघडा चालला, शोभतं का तुला? आता देव त्यांनी पाहिलं, खरं आहे म्हणे. मग अरे काहीतरी कमराला बांधून घे. आता इथं काय जंगलात बांधायला? भगवान होतो, त्याला काय निर्माण करता येईल? हार निर्माण केला. म्हणे हार घे, कमराला बांध. इथं नाही तिथं हो कदा विने करी बांध तू, काय हरकत तुझी बांधा. दुर्योधनाने हार कमराला बांधला गेला. आई डोळे उघड. गांधारी पतिवर्ता पट्टी सोडली, पाहिलं, अरे 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 दुर्योधना घात झाला. कोणी भेटलं होतं रस्त्यावर? हं म्हणे आई, एक अर्धा टिकणं झाला भेटणार होता. म्हणजे अर्ध्या टिकीने गाड्या लेट करतात भाऊ, येशीला तर त्या मागे ठोकतात. कंडक्टर हाकवतो, ड्रायव्हर उभा राहा. गाडी माणसालाच गाव सांगत नाही, गाव सांगतात ते पैसा घालतो सुधरत नाही, गाडी बी हलू देत नाही. बरं काय म्हणजे फोटो घासलं थोडं राजाच्या ना फोटो धरली ना फोटो लई. कंडक्टर अहो बाई ना फोटो म्हणे म्हणा ती पाहून होई उतरले. अशी परिस्थिती. काय झालं? तू सगळ्या देहात वज्री देही झाला, हाराची जागा कच्ची राहिली. तिथं भीमाची कथा बसणार आणि जे ठरलं ते होणार. मी काय सांगितलं? धर्मराज इतके सत्य बोलायचे. मग सत्कर्म हे पुण्यकर्म आहे, त्या कर्मामध्ये सहभागी व्हा. तुका म्हणे सत्यकर्मा हवे साह्य, घातल्या भय नरका जाणे. आपल्या या आणि सद्गुरू आणि साईनाथांच्या चरणावर, त्यांच्या दरबारामध्ये आपण हा उत्सव पहिल्यांदा सप्ताह सुरू केला. आपण सर्व मंडळी या कार्यक्रम उपस्थित राहतात. 7 दिवस या ठिकाणी भजन, काकडा, हरिपाठ अशा प्रकारचा आनंद साईनाथांच्या कृपेनं आपल्याला सेवन करायला मिळतो. शेगावकडे पाहिलं, गावोगावी साईनाथांचा सप्ताह असो. साईनाथ प्रगट दिवस, गजानन महाराज प्रगट दिवस, इकडे शेगावकडे तसं आणि शिर्डीकडे तसं. सगळीकडे बघा तुम्ही महाराजांचा उत्सव मोठमोठ्या प्रमाणामध्ये होतो. त्याप्रमाणे साईनाथांचा उत्सवामध्ये आज सेवा योग आला. भगवान साईनाथाने तुम्हाला उदंड आयुष्य देवो, आरोग्य देवो आणि सत्कार्य आपल्या हातून घडत जावं. या सत्कर्म हे पुण्यकर्म आहे. या पुण्यकर्मामध्ये आपण सहकार्य करा, सहभागी व्हा. सहभागी होता येत नसेल तर त्याच्यामध्ये भय आणू नका. असं केलं तर तुकोबाराय म्हणतात, घातल्या भय नरका जाणे. तुका म्हणे सत्यकर्म व्हावे साह्य, घातल्या भय नरका जाणे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. रामकृष्ण हरी मंडळी.